रिसेंटली मी इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मला स्पोर्ट्स आणि ॲडव्हेंचर हे किती आवडते. त्यामुळं येणाऱ्या 14 तारखेला मी एक KM ॲडव्हेंचर आणि स्पोर्ट्स ट्रेक ऑर्गनाईज करत आहे, जी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणार आहे. तुम्हाला जर ह्या ट्रेकवरती यायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकवरती रजिस्टर करा किंवा या नंबरवरती कॉल करा. I'll see you on the 14th. या ट्रेकला फक्त कोल्हापूरचीच नाही पण बाहेरच्या पण अनेक लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. टोटल 12,000 पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झाली. पण ऑब्व्हियसली सेफ्टी इश्यूजमुळं मी सगळ्यांना घेऊन नाही जाऊ शकलो. पण ज्यांना कुणाला यायला नाही मिळालं ते काळजी करू नका, मी परत नक्कीच एक चांगला इव्हेंट तुमच्या सगळ्यांसाठी ऑर्गनाईज करेन. दिस ट्रेक वॉज वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्सेस आय हॅव हॅड टिल डेट. आणि हा ट्रेक कसा झाला मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःच बघा. So this is how the KM Adventure Trek of 2024 went. लेडींच्या ऑफिसवरती भरपूर गर्दी झाली आहे. आपल्याला जरासं लवकर जायला पाहिजे आणि थोडंसं प्रॉब्लेम झाला आहे विथ द बसेस अजून तिथं पोचलेले नाहीत, कारण एवढे बसेस लागत असल्यामुळं कोल्हापूरच्या बाहेरून सुद्धा बसेस आपण मागवलेत, येतील थोड्या वेळात. बसेस येणार होते 5ला, एक बी पोहोचून आले नाही, 5:40 झाले. त्यानंतर ज्याला आपण ट्रेकिंगची जबाबदारी दिली आहे तो 30 व्हॉलंटियर्स घेऊन होता, 2 माणसं घेऊन आला. त्यामुळं आता जाऊन मजा आहे भरपूर. बघायला पाहिजे कसं काय करावं लागतं. आता काय आहे, आपण मी खरं तर वैयक्तिक माझा ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स असं नाही. मी फर्स्ट टाइमच, सेकंड टाइम आहे मी एकदाच फॅमिली बरोबर गेलो आणि आपल्या सेकंड टाइमलाच आपण एवढी सगळी लोक घेऊन चाललोय. त्याचं मॅनेजमेंट ऍक्च्युली खरंच खूप अवघड होणार आहे, कारण स्पेशली मी सांगितलं आता सकाळी उठलो फोनाफोनी करावलं तर बसेस आलेले नाहीत. ते ट्रेक ज्यांच्याकडे दिलेलं आपण ऑर्गनाईज करला त्यांची लोक आलेली नाहीत. त्यामुळे मला माहित नाही तसं गेल्यावर काय होणार आहे. पण तुम्हाला ह्याचा एक बेस्ट पार्ट सांगतो. आज ह्या ट्रेकमध्ये जवळजवळ एक 150-200 जण, म्हणजे आपण एक 1200 जणांचा आसपास लोक होणार आहेत. त्यातले 150-200 जण हे कोल्हापूरच्या बाहेरून येत आहेत. त्यामुळं मला ह्यातून एक रिअलाइज झालं की ही जी लोक येत आहेत ते आम्हालाच फोन करून विचारत होते की आम्ही हॉटेल कुठलं बुक करू किंवा रेस्टॉरंट्स कुठले चांगले आहेत. तर मला एक सांगायचं आहे की आज मी ह्या एक इव्हेंट घ्यायला लागलोय तर कोल्हापूरच्या लोकांसाठी रेव्हेन्यू जनरेशन किती होतं बघा. ऑलमोस्ट 100 रूम्स हे बुक झालेत वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये. म्हणजे माझ्या मित्रांचे काही हॉटेल्स आहेत ते फुल्ली सोल्ड आउट आहेत आजसाठी, कारण मी आज इव्हेंट ठेवला आणि बाहेरून लोक येत आहेत आणि ते आज आपल्या कोल्हापूरमध्ये राहत आहेत, खात आहेत, ते आता दर्शनाला जातील, थोडंफार शॉपिंग करतील. तर रेव्हेन्यू जनरेशन कसं होतं बघा. त्यामुळे इट्स व्हेरी इंटरेस्टिंग आणि आय एम व्हेरी ग्लॅड की सगळेजण आलेले आहेत, कारण बरीच गर्दी झाली असं मी ऐकलं. पोचलोय आपण आता इथं. अरे बापरे, गुड मॉर्निंग एव्हरीवन. हाऊज द जोश? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर बिईंग हिअर. मला कोल्हापूरमध्ये तर बरेच जण आहेत पण कोल्हापूरच्या बाहेरून सुद्धा अनेक लोक आज इथं आलेले आहेत. त्या फुल आपल्या ट्रेकमध्ये मला काही रिक्वेस्ट तुम्हाला सगळ्यांना करायचे आहेत. नंबर 1, प्लीज स्वतःची आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांच्या सेफ्टीचा पहिला विचार करा. आपण सगळे मजा मस्ती स्पोर्ट्स भरपूर काही गोष्टी करणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंटली एव्हरीवन प्लीज हॅव फन, मेक न्यू फ्रेंड्स अँड मेक दिस अ मेमोरेबल ट्रिप फॉर एव्हरीवन. मला सगळ्यांना भेटायचं आहे, सगळ्यांशी बोलायचं आहे. आय वॉन्ट टू गेट टू नो एव्हरीवन. ट्रिपच्या जर्नीमध्ये मला फोटो काढायच्या ऐवजी माझ्याशी येऊन बोला, मला तुमच्याबद्दल सांगा, तुम्ही काय करताय त्याबद्दल सांगा. आणि येस, लेट्स जस्ट हॅव अ व्हेरी ॲडव्हेंचरस नाईस ट्रिप. माय नेम इज राजवर्धन गायकवाड. माझं नाव ज्योती आहे. हे आय एम श्रीशा. माझं नाव सोमेश वर्माने. मी स्वाती जाधव. मी कुलदीप पुवर. मी वैभवी कृष्णा बर्डे. माझं नाव मंथन सोमदळे. माझं नाव हर्षवर्धन पाटील. मी सांगलीचा. मी चिकोडी बेळगावी पासून आहे. आम्ही गांधीनगर मधून आलोय 6 जण. मी लाईन बाजार मधून आले बावड्यातून. मी मंगवा पेठेतून आले. मी कृष्णा सरांचा ब्लॉग इंस्टा वगैरे सगळं फॉलो होतो. मग ॲज सून ॲज स्टोरी बघितलं मी पटकन रजिस्टर
करून टाकलो त्यांची आम्ही स्टोरी बघितली आणि आम्ही 10 मिनिटात आम्ही रजिस्टर केला. आणि माझ्यासाठी हा खूप छान एक्सपिरियन्स असावा. मी पण फर्स्ट टाइम KM सोबत जातीये आणि बघूया. वी आर व्हेरी व्हेरी एक्सायटेड फॉर गोइंग टू ट्रेक. हो, खूप एक्सायटेड आहोत आम्ही. ट्रिपसाठी खूप एक्सायटेड आहे मी. या ट्रिपसाठी खूप एक्सायटेड. And thank you KM and his team for giving such an exciting opportunity to us for this trek. Thank you. First of all, thank you KM for arranging this trek. I am very excited to this trek and I'm very excited. मी solo आहे तर फ्रेंड्स सोबत नाही आले नाही. So I'm very excited to make more new friends and look towards trekking and all. छान वाटते. खूप एक्साइटमेंट आहे धबधबे बघायची. आम्ही किटूदाचे खूप मोठे फॅन आहे आणि आम्ही आमच्या फुल फॅमिलीसहित यूट्यूब जेव्हापासून चालू झाले तेव्हापासून कनेक्टेड आहोत. मी माझ्या मुलग्यासोबत आलेला आहे. त्याला पण ट्रेक करायला आवडतं आणि वी आर फुल एक्सायटेड. आणि मी या ट्रॅकसाठी खूप एक्सायटेड आहे. मला आनंद घ्यायचा आहे या ट्रॅकचा. आता कृष्णराज महाडिक सरांनी ऑर्गनाईज केले म्हणल्यावर यायला लागते. सुट्टी नाही म्हटलं सुट्टी नाहीच. आम्ही एन्जॉय करणार आहे. नमस्ते नमस्ते. तुम्ही येत नाही का? या की मी तुम्हाला सांगतो काय, पहिल्यांदा मी हे करायला लागलो ट्रेकिंग आणि डायरेक्ट तुमचं नाव प्रेमाने घेतात. लहान मुलांना बुद्धिमान. स्पर्धा नाही, मी कोल्हापूरचीच आहे. तेव्हा आमच्या घरातल्यांना आम्ही विचारत होतो की फ्रेंड्स आम्ही ट्रेकला जाऊ का, तेव्हा घरचे नाही बोलते. पण जेव्हा कळालं की फ्रीझरांनी ट्रेक अरेंज केलाय आणि मोस्टली सगळे कोल्हापूरचेच आहेत, तेव्हा घरचे स्वतःहून बोलले की पहिला तुम्ही ट्रेकला जावा. माझं नाव रितेश पसारे. मी 5 किलोमध्ये राहिला आरती नगरला. तो आजीबाईंना मदत केली होती, आजोबा आजींना. तो ब्लॉग मला खूप आवडला. त्यांच्या फॅमिलीसारखे जरासे बारीक साहेब हे मला फार आवडतात. मी लहान असल्यापासून त्यांचं नाव ऐकतोय आणि आत्तापर्यंत काम केलं त्यांनी या कोल्हापूर जिल्ह्याचं. ते सुद्धा एक नंबर काम करते. माझं नाव धीरज शिफेकर. एकदाचा इन्सिडेंट आहे. एकदा आम्ही फुटबॉल टर्फवर खेळतो. दादा आले आणि त्यांनी आम्हाला एकदा असं चॅलेंज दिलं की आम्ही गोल गोल फिरायचं 10 काउंटर आणि पेनल्टी मारायचं आणि जे कोण जिंकेल त्याला माझ्याकडनं 5,000 रुपयाचे स्टर्ट्स घेऊन मिळतील. त्याच्यामुळं पोरं खूप एक्सायटेड होते कोण जिंकणार आणि कोण पहिला येणार. आणि दादा असेच आम्हाला खूप गेम्समध्ये आमच्यासोबत पार्टिसिपेट होतात, आमच्यासोबत एन्जॉय करतात आणि एकदम डाऊन टू अर्थ राहून आमच्यासोबत बोलतात. ते आम्हाला खूप चांगलं वाटतं. एवढे मोठे असून त्यांनी एकदम डाऊन टू अर्थ आमच्यासोबत असतात आणि असेच खूप जणांसोबत त्यांनी बोलतात राहतात. त्यामुळं भरपूर जणांना त्यांचं बिहेवियर, त्यांचं ॲटिट्यूड आवडतं. त्याने मी पण त्यांना इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर फॉलो करतो आणि त्यांनी खूप सारे गेम्समध्ये ॲथलेटिक्समध्ये त्यांनी पोरांना प्रोग्रेस व्हायसाठी गायडन्स देतात. तसंच त्यांचा आमच्यावर सपोर्ट राहील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढं जात राहील. दादांचं सोशल कार्य म्हणजे दादा राजकारणातलं उत्तर सुद्धा एवढं हे करतात. जे राजकारणात जर आले तर काय करतात.
ट्रेकसाठी. चला लवकर. सगळ्यात महत्वाचं मला प्रत्येक बस मधनं कचरा बाहेर पडताना दिसला. हे हे कोल्हापूर आपलंच आहे, हे सगळं पर्यावरण आपलंच आहे, ते आपणच जपायला पाहिजे. आमचं तुमचं करू नका. मला कोणही कचरा टाकताना नको आहे. तुमचा जे काय कचरा आहे ते बॅगेत ठेवा, तिथं कचऱ्याचे पेट्या आहेत तिथं टाका. पण माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, अजिबात कुठंही कचरा टाकू नका. सगळेजण एन्जॉय करा, मजा मस्ती करा, पण जरासं सेफली. दुसरी गोष्ट, आता ते व्हॉलंटियर बी कुठे दिसणार आणि कोण काही दिसत नाही. आपली मित्रमैत्रिणी जवळ घेऊन चाला, कळलं काय? आणि कोण राहिलं तर बस थांबवा आणि तेवढं घ्या, त्या माणसाला घेऊन जावा, कळलं काय? सगळ्यांनी स्वतःही काळजी स्वतः घ्या. इथं जर कोण राहिलं माझ्या अंगलं डील तो विषय. खेळायची आपल्याला. प्रभू का नाम. तूफान किती कोण सांग बाहुबली पण मी काय म्हणतोय पिक्चर प्रेशर आला
भरपूर वर्षांपासून केएमचा व्लॉग बघायला लागलो आणि माझं एक ड्रीम होतं की कधी जर ह्यांना भेटायचं, तर आज ते पूर्ण झालंय. मला हे ट्रेक खूप चांगलं वाटलं, कारण इथं म्हणजे एज फ्रेंडली, म्हणजे सगळ्या एजेसचे लोक इथं येऊ शकतात असं त्यांनी अरेंज केलेलं. आणि जेवण तर सुट्टीच नाही, ते मोटिवेट पण करतात आणि काय जर का कमी पडली तर ते सपोर्ट पण करणार आपल्याला. इन फ्युचर मला ते लीडर म्हणून खूप आवडतील. सकाळपासून जो कार्यक्रम झाला त्याचं नियोजन इतकं छान होतं. माडिक साहेबांनी केलेला ट्रॅकिंगचा जे कार्यक्रम होता तो खूप आवडला आणि इतका सुरेख झाला की मन प्रसन्न झाला. आता या वयाला आमचे नातू आणि मी खुश झालो. त्याचबरोबर जेवणाचं आणि ह्याचं जे प्लॅनिंग केलं होतं ते पण अतिशय उत्तम होतं. फार छान वाटलं. माडी घराण्याविषयी प्रेम आहे, पण दादा आता त्यामध्ये उतरतात म्हटल्यावर भविष्यामध्ये त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आमची स्वतःची इच्छा आहे दादांनी राजकारणात यावं आणि त्यांना सक्सेस मिळेल. आजचा ट्रेक खूप छान वाटला आणि केएम दादांचा आम्ही खूप आभारी आहे. एक नंबर खूप मजा आली. आज मी आणि माझा मित्र, माझे बाकी मित्र पण आहेत जे की सांगलीवरून आलेले आहेत. ट्रेकसाठी फक्त आलो, गारगोटीमधून आलो मी. माझं गाव बुदरगड तालुक्यामध्ये ते हेळेवाडी आणि बाकी कोल्हापूरच्या बाहेरून पण खूप पब्लिक लोक आलेले आहेत. खूपच एन्जॉयला, काय विषय नाही, सगळा विषय हार्ड आहे. एवढे आहेत त्याच्यापेक्षा जास्त नेक्स्ट टाइम येतील. यावेळेला आपण बाहेरून घेतलेले नाही आहेत, पण याच्यानंतर बाहेरून एवढे येणार की परत दादांना या आत्ता जेवढ्या बसेस बुकिंग केलं त्याच्यापेक्षा डबल बुकिंग करायला लागतील. नमस्कार, माझं नाव अनिकेत जुगदार. माझ्या ग्रुपचं नाव माउंटेन ॲडव्हेंचर आहे. ही सगळी माझी टीम आहे. ट्रेक रूटवर आम्हाला व्हॉलेंटियर म्हणून आम्ही काम केलं. आमच्या सगळ्या टीमनं सगळ्या मेंबर्सना सुखरूपपणे वॉटरफॉलमध्ये जाऊन ट्रेक करून परत रिटर्न जेवणाच्या ठिकाणापर्यंत घेऊन आले. गुड मॉर्निंग, आय एम शनाया आणि मला या ट्रेकमध्ये खूप मजा आली आणि आम्ही क्रिश दादासोबत डान्स सुद्धा केला, तेव्हा पण खूप मजा आली. सकाळी एकदम 5:30 वाजल्यापासून आता वाजले दुपारचे 4 वाजले. आपण त्याने जे नियोजन ठरवले होते त्या पद्धतीने सर्व त्यांनी केलेला आहे. आज कृष्णराव सरांनी जो ट्रेकचा कार्यक्रम आयोजित केला त्यात आम्हाला मॅरिड महिलांना पण चान्स मिळाला. आमच्या मॅरिड महिलांच्या आयुष्यात खूप मोठा आनंदाचा क्षण आला आणि हा अक्षरशः न विसरणारा अस्मरणीय क्षण आहे. पूर्ण आमच्या फॅमिलीची इच्छा आहे की ते निवडणुकीत उभे राहावेत आणि आमचा सर्वांचा पूर्ण त्यांना पाठिंबा आहे. यानंतरचा एक वेगळा भाग म्हणजे त्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी 25 कोटीचा निधी मंजूर केलेला. अर्थातच त्यामध्ये पण त्यांचे कष्ट होते आणि ते मंजूरही झालं. ते काम करतायत त्यावर कोल्हापूरच्या विकासासाठी. आजचं ऑर्गनायझेशन त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केले. त्यामध्ये लहान मुलांचा, मोठ्यांचा, सर्व महिलांचा समावेश होता. त्याचबरोबर पुन्हा मुंबईतून सुद्धा लोक त्यांनी ट्रेकिंगसाठी आले होते. थँक्यू सो मच कृष्णराज दादा महाडिक. सो ही अरेंज्ड ऑल व्हेरी वेल. कृष्णराज महाडिक सर खूप छान सोशल वर्क करतात आणि त्यांनी आय होप यावं पॉलिटिक्समध्ये आणि असं सोशल वर्क करत राहावं. आजच्या ट्रेकची सुरुवात खरं तर जेव्हा झाली तेव्हा मी भरपूर गोष्टींबद्दल डाऊटमध्ये होतो, कारण देवर लॉट ऑफ पीपल वर रनिंग अराउंड. पण ओव्हरऑल ट्रेक वॉज अमेझिंग. मी सगळ्यांचे चेहरे आता बघत आहे. पहिला ट्रेक करून सगळे दमलेले, त्यानंतर आता पोट भरल्यानंतर सगळे एकदम खुश आहेत. इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स आणि मी डेफिनेटली प्रत्येक वर्षी हे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि थँक्यू सो मच टू एव्हरी वन हू केम. अँड इफ यू एन्जॉय टुडेज व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.